नमस्कार, मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण एक थोडं वेगळं पीक निवडलेलं आहे व्हिडिओसाठी. तर आज आपण चवळीचा व्हिडिओ करतोय. चवळी तसं शेंगवर्गीय फळभाजी पीक आहे. याच्यामध्ये दोन प्रकार चवळीचे येतात. एक झुडपी चवळी येते आणि एक वेलवर्गीय चवळी येते. झुडपी चवळीचा वापर जास्तीत जास्त चवळीचं धान्य काढण्यासाठी म्हणजे ते बिया दाणे काढण्यासाठी केला जातो. आणि वेलवर्गीय जी चवळी असती ज्याच्यामध्ये आपण आता ह्या प्लॉटमध्ये उभं राहिले ते जास्त भाजीसाठी वापरलं जातं. तर याच्यामध्ये आज आपण चांडोली बुद्रुक थोरात बंधू आहेत, त्यांच्याकडे आपण आलेलो आहे त्यांची चवळीचं पीक बघायला. तर तुमची ओळख करून द्या. माझे नाव गणेश हनुमंत थोरात, मुक्काम पोस्ट चांडोली बुद्रुक, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. तुमची सांगा सरपंच. थोरात. बरं, चांडोलीचे हे पदाधिकारी आहेत आपल्यासोबत, आपलं भाग्य आहे. तर तसा चवळीचा जर विचार केला तर हे शेंगवर्गीय आहे, म्हणजे जमिनीचा पोत सुधारण्यासारखं आहे. आणि एकदा जर चवळी लावली तर 7-8 महिन्यापर्यंत आपल्याला त्याचं उत्पादन घेता येतं. म्हणजे कंटिन्युअस उत्पादन घेता येत असल्यामुळं एकदा लागवड केल्यामुळं सुद्धा फायद्याचं पीक होऊ शकतं. ह्यासाठी आपण आज आवर्जून जास्तीत जास्त त्याच्याबद्दल माहिती घेतो आहे. तसं हे कमी पाण्याचं पीक आहे, कमी खर्चात येतं आहे, कीड रोग कमी आहे, तोडायला सोपं आहे, असं हे बहुगुणी चवळीचं पीक आहे. त्याचा आपण माहिती घेतो आहे. तर मग हे किती क्षेत्र आहे? हे क्षेत्र 20 गुंठे आहे. बरं, 20 गुंठ्यावर हे लावलेलं आहे चवळी. तर मग सुरुवातीला लागवडीच्या अगोदर काय काय केलं तुम्ही ह्या जमिनीमध्ये? काय म्हणजे काय मशागत केली? लागण्याच्या आधी आम्ही जमीन फन्नी मारून, त्यानंतर थोडा रोटावेटरचा हे वापर करून, त्यानंतर छोट्याशा ट्रॅक्टरने बेड मारून, त्या बेडमध्ये आम्ही मग नंतर रासायनिक खते, आपले कुंबड खत, कृषी अमृत एक खत, बरोबर असे बेसल डोस टाकून बेड तयार केले. त्यानंतर आम्ही ठिबक सिंचनचा वापर केला. मित्रांनो, असं अपेक्षित आहे, याच्यात असं अपेक्षित आहे की हे तसं 7-8 महिन्याचं पीक असल्यामुळं सुरुवातीला तुम्हाला बेसल डोस जर चांगला भरला, म्हणजे जर शेणखत जर 4 म्हणजे समजा 2 तरी ट्रॉली एकरी कमीत कमी पाहिजे, तसं तुम्ही आता वापरलेलं किती टाकलेलं शेणखत? शेणखत 1 ट्रॉली टाकलेली. म्हणजे आमचं म्हणणं आहे की जर एकरभर जर 20 गुंठे असेल तर 2 ट्रॉली शेणखत, मग किंवा मग थोडं कोंबड खत, आणि मग 10-26-26 किंवा 12-32-16 किंवा हे जे रासायनिक खत घेतो आपण ते 2 ते 3 बॅग जमिनीतच मातीतच कालवून द्यायला पाहिजे सुरुवातीला शेणखतासोबत. आणि त्यासोबत काय करायचं, तुमच्याकडचं चुनखडीचं प्रमाण तसं कमी दिसतंय, तर अशा वेळेस सिंगल सुपर फॉस्फेट जे मिळतं आपल्याला पावडर स्वरूपात, दाणेदार पण नाही, ते जर बेसल डोसमध्ये दिलं, सगळं मिक्स केलं आणि नंतर जर बेड पाडले तर पुढं आपल्याला जी ठिबकमधून खत द्यायची गरज पडत नाही. तर मग किती अंतरावर बेड केलेले आहेत? बेड हे 4x4 अंतरावर आहे. म्हणजे असं 2 बेडमध्ये अंतर 4 फूट आहे. 4 फूट आहे. आणि लागवडीचं अंतर किती घेतलं असं? 4x2. लागवडीचं अंतर हे 3x3 आहे तसं प्रमाणे. बरं, 3 आणि झिगझॅग लावलेले, असं समोरासमोर लावले, झिगझॅग पद्धत लावलेली. आणि मग ह्याला वाण कुठला वापरता तुम्ही? वाण आम्ही धरती कंपनीचं बबली म्हणून हा वाण निवडतो, किंवा अंकुर या जाती कंपनीचे फिफाय हे एक फिफाय. बर, याच्यामध्ये मित्रांनो जसं मी म्हणलं, तुम्हाला जर समजा हिरवळीचं खत म्हणून घ्यायचं असेल किंवा धान्यासाठी चवळी घ्यायची असेल तर याच्यामध्ये भरपूर वाण आहेत. मोहदयाची शारदा आहे, नंतर भाजीसाठी असेल तर काशीनिधी आहे, कांचन आहे, स्वर्णसुपला आहे, आणि धान्यासाठी घ्यायची असेल तर फुले विठाई म्हणजे जी बारकी येते आणि रखुमाई असे एक वाण विद्यापीठनं काढलेले आहेत. परंतु आपण जसं बोलले तसं सगळ्यात महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये हे धरती कंपनीनं, आपल्याला काही त्याची ॲडव्हर्टाईज करायची नाही, परंतु याच्यामध्ये त्यांनी हायब्रिड वाण काढलेला आहे. F1 हायब्रिड आहे आणि भरपूर उत्पादन देणार आहे, 7-8 महिने चालणारं पीक चालणार आहे. ह्याच्यामध्ये आणखीन एक त्यांचा दुसरा एक लांब शेंगेचा आहे, पण तो आपल्याकडे चालत नाही. तो 2 फुटापेक्षा जास्त शेंग लांब, आणि ही आपली 1 फूटच्या आसपास असते, बरोबर. मग आता 4 फुटावर बेड टाकले, त्याच्यानंतर मल्चिंग टाकलं, आणि मग बी किती लागलं तुम्हाला? बी साधारणतः 20 गुंठ्याला 3 पुढे लागतात. 3 पुढे लागतात. तर एका पुढेमध्ये साधारणतः 510 ते 500 बी असतात. 500 म्हणतात ते. आणि मग ते टोकन केलं. एका जागेवर एकच बी लावले. आणि एका पाकिटाची किंमत किती होती? एका पाकिटाची किंमत साधारणतः 2300 रुपये आहे. 2300ला 3 म्हणजे जवळपास तुमचे 6-7 हजार रुपये ते ब्यालाच जातात, बरोबर. आणि जर समजा तुम्हाला एकरभर करायचं असेल तर ते दुप्पट होतं. म्हणजे 14 हजाराचं 20 हजाराचं बीज होते. मग आता त्यानंतर तुम्ही ज्यावेळेस लागवड करता त्याच्यावर पुढे आळवण्या बिळवण्या काय करता?
आळवणे बिळवणे आम्ही त्याच्यावरती म्हणजे साधारणतः चवळीच्या पिकासाठी नाही लागत आळवणे. नाही लागत. नाही सर. करू पण नका. तुम्हाला जर करायचंच असेल तर ट्रायकोडर्मा, जी मर लागू नये म्हणून, मॅट्रायझम म्हणून जी आहे हुमणी येते, वाळवी येते, त्याला मॅट्रायझम, आणि बिव्हेरिया एक आहे, पॅसिलोमायसिस आणि सुडोमोनस. ते पुढचे दोन जे आहेत ना पॅसिलोमायसिस, ते निमॅटोडला मारतात, कंट्रोल करतात. हे 4-5चं कॉम्बिनेशन बाजारात मिळतं. चांगल्या उत्पादकाचं घ्या आणि एकदा जमिनीत कुठलंही पीक असू दे तुमचं, ते जर आळवणी केलं तर चालते. आणि हे रसायन हे जीव आहेत. आपण एवढं शेणखत टाकतो, कोंबडी खत टाकतो, ते जर एकदा टाकले तर पुन्हा तुम्हाला जमिनीतून येणाऱ्या रोगाचं प्रमाण कमी राहतं. आता पुढं आपण हे आता पुन्हा बांधावं लागतं ह्याला. हो, याचं कसं असतं, तारकाठी आणून कसं पद्धत आहे टोमॅटो सारखी पद्धत याची सेम. खाली एक तार, एकच तारने आम्ही तयार करतो. दोनची गरज नाही पडत. गरज नाही बसत. पहिल्यांदा डायरेक्ट एकाच तारेवर तार कैची स्वरूपात काठी दिली जाते. बरोबर. आणि त्याच्यात डायरेक्ट त्याला जसं येईल जसं वेल येईल तसंच वर्क त्याची हे करून. ह्याला काय भार येतात कसं, भारावर भार, जसं घेवड्यासारखं भारावर येतात. किती भार येतात याला साधारणतः एक 5 ते 6 महिन्यामध्ये 3 ते 4 बारे बहार 3-4 बहार येतात. आणि मग एक बहार चालतो महिना 6 महिना ते 1.5 महिना. परत बहार कमी होतो, परत फुलाची अवस्था येते आणि परत ते 1.5 महिना चालतं. बरं. ह्याच्यावर कीड आणि रोग काय येतात, त्याला काय फवारता? याच्यावर कीड म्हणजे मावा जास्त प्रमाणात येतो थंड वातावरण असल्यावरती, आणि किडीचं आळीचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी येतो. बरं. ह्याच्यामध्ये सांगा. त्यासाठी आम्ही साधी आपले कीटकनाशक घेतो. आणि बुरशीनाशकासाठी बुरशीनाशक काहीच वापरत नाही. जास्त गरज नाही पडत. भुरी वगैरे येत नाही का? भुरीवर नॉर्मली केवढा असं काही फार येत नाही. म्हणजे तसं कमी कष्टाचं, कमी औषध लागणारं, कमी खर्चिक पीक. बरं. आता त्याच्यात मग तण वगैरे जर खाली झाली तर काय त्याला मग करता? खुरपून काढता का तणनाशक वापरता? त्याचे साधारणतः म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी दिलं जातं ना, त्यामुळे खुरपणी हा विषय कमी प्रमाणात. आणि मल्चिंग पण आहे. मधला एरिया, मधला भाग तुडवला पण जातो. त्यामुळं जर काय असेल तो उपटून घ्यायचं. बरं. पुन्हा मग काय, जसे तोडे सुरू झाले, आता पहिला तोडा कधी होतो सुरू? पहिला तोड्याचा 55 दिवसांनी चालू होतो. 50 ते 55 दिवसांनी. आणि त्यात किती दिवसांनी तोडे करतात? याचे तोडे दिवसाआड करायला लागतो. दिवसाआड करावं लागतो. नाहीतर चवळी जाड झाली, निबर झाली की मग ते चालत नाही. बरोबर. कारण जास्त सॅलड मध्ये किंवा त्या मिक्स व्हेज मध्ये जाते ना, मिक्स व्हेज मध्ये जाते, त्यामुळे ती निबर चालत नाही. आणि चवळीत कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं. बरोबर. तसं ह्याच्यावर मर सुरुवातीला करपा, भुरी, पिवळा मोजक पण येतो. ह्याच्यात पिवळी पानं पडतात बघा, काय झालं ते सुद्धा आहे. त्यानंतर मावा, फुलकिडे, काही ठिकाणी नाग अळी दिसते आपल्याला सुरुवातीला येते. मग किती दिवसाला फवारणी घेता? साधी फवारणी कमीत कमी 5 ते 7 दिवसांनी साधी फवारणी घेतो आम्ही. तरी सुद्धा माझा एक सल्ला राहील, जर आता वातावरण जर चांगलं असेल तर दर 15 दिवसाला, म्हणजे एक अमावस्येच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशी, पौर्णिमेच्या 2री किंवा 3ऱ्या दिवशी साध्या कीटकनाशक, बुरशीनाशकाची फवारणी घ्यायची. त्याच्यात सुद्धा ज्यावेळेस तुम्ही तोडे सुरू होतात त्यावेळेस थोडे भारी औषध, म्हणजे ज्याचा रेसिड्यू राहत नाही किंवा त्याचा अंश राहणार नाही, आणि जेवढं सांगितलं तेवढंच फवारायला पाहिजे. कारण हे फ्रेश खाण्यात येते आणि लोकांच्या पोटात विष जाऊ शकतं. त्याच्यामुळं आपण मित्रांनो ज्ञाना शेतीमध्ये ह्या व्हिडिओच्या खाली या पिकाची सगळी PDF देतोय. त्यामध्ये सगळ्या वाणापासून, जमिनीपासून, खतं सोडायची कुठली, याच्याबद्दल सुद्धा सगळी माहिती देणार आहे. त्यासोबत ह्याच्यावर येणारे कीड, रोग आणि त्याच्यावर काय फवारायला पाहिजे, किती प्रमाण घ्यायला पाहिजे, कोणत्या कंपनीचं आहे, कुठलं टेक्निकल आहे, या सगळ्या गोष्टी आपण शेतकऱ्याला देतो. आता बऱ्यापैकी बाकीचं झालं. पाण्याचं कसं करता मग? ठिबक आहे प्रत्येकाला 1 लॅटरल. किती MM ची लॅटरल? 16-18 20 MM ची घेता जैन कंपनीची. जैन. आणि मग किती अंतरावर ड्रिपर असतो त्याचा? 6 फुटावर ड्रिपर असतो. डिस्चार्ज 2 का 4? डिस्चार्ज त्याचा 6 फुटावरच. नाही, ड्रिपर मधून पाणी एका तासात पाणी, एक तासाला पाणी 3 ते 4 लिटर पडतं. ठीक आहे. तरी सुद्धा माझा सल्ला राहील, इथून पुढे ज्यावेळेस तुम्ही नवीन ठिबक घ्याल त्यावेळेस इनलाईन ठिबक वापरायचं, कुठलीही कंपनी असत. आणि तुम्ही भाजीपाला करताय तर 1 फुटावर 1 लिटर, 1.5 लिटर, जास्तीत जास्त 2 लिटर डिस्चार्जचे ठिबक वापरायचं. पाणी कमी लागतं, वापसा जास्त काळ राहतो, आणि जसं म्हणजे प्रेशर मेंटेन होते पाईपलाईनचं पण. आणि पाण्यामध्ये सुद्धा काय तुम्हाला सांगायची गरज नाही, वापसा राहिला की मुळी चालते, त्याला काही ह्युमिकची गरज नसते. त्याचसोबत ज्यावेळेस तुम्ही पाण्याच्या पाळ्या वाढवायच्या, परंतु एका पाळीत जास्त पाणी द्यायचं नाही. म्हणजे आपण म्हणतो 8 दिवसांनी मी 8 तास चालवलं, त्याच्यापेक्षा रोज 1 तास चालवा, 1 दिवसाआड 1 तास चालवा, असं. म्हणजे पाण्याच्या पाळ्या वाढवायच्या, पण पाणी देण्याचं प्रमाण कमी करायचं. ज्याचा उद्देशच एकमेव की जास्तीत जास्त काळ आपला जमिनीला वापसा राहावा, म्हणून ड्रिपरचा डिस्चार्ज सुद्धा कमी करायचा. जेणेकरून आता तुम्ही ह्याच्यात आपण येणार आहे, त्याच्यावर तुम्ही दिलेली खतं कुठं जाणार? मग लिचिंग होऊन जमिनीत खाली. आता ह्याच्यात पुन्हा तुम्ही लिक्विड जी खतं देता पाण्यात विरघळणारी, त्याचं कसं नियोजन असते?
लिक्विड खते साधारणतः आम्ही म्हणजे 1261 052 सुरुवातीला 19 देता, 19 देतो, पुन्हा 1261 देता, 1261 पुन्हा 1340 13 13 13 045 13 045 052 34 054 बी देतो आणि 050 0050 ची वाटली कमतरता तर तर देतो. वाटा किंवा आणि मग सूक्ष्म मूलद्रव्य सूक्ष्म मायक्रो मायक्रोन्यूटन देतो आम्ही. महिन्याला एक लिटर तरी देत जावं. हो. बाकीचं एखादं कमी जास्त होऊ द्या, कारण जेवढी तुम्ही सूक्ष्म मूलद्रव्य पिकाला मिळतील तेवढी त्याची रोग प्रतिकार क्षमता वाढते, म्हणजे रोगाला बळी पडत नाही, किडीला पडत नाही आणि साईज बी चांगली वाढते. ज्याच्यामुळे तुम्ही टॉनिक मारता ना Tonic वेगवेगळे, मारतो. त्याची गरज पडत नाही. तुम्ही सूक्ष्म मूलद्रव्य वाढा, थोडी खतं सोडा. इकरी सोडताना सुद्धा 2 एकराच्या हिशोबाने 2च किलो. आता तुमचं 20 गुंठे आहे ना, 1.5 किलो सोडा. आठवड्याला 1.5 किलो कमीत कमी प्रमाणात, म्हणजे त्याच्यामुळे खर्चही कमी. अर्धाच किलो सोडतो. बरं, आता हे सगळं झालं आपलं बाकीचं. आता 20 गुंठ्याचा जर हिशोब केला तर तोडे तर तुम्ही एक दिवसाआड म्हणता ना, हो हो, मग 55 दिवशी पहिला तोडा होतो. पहिला थोडं होतं. मग अर्ध्या एकराच्या हिशोबाने किती शेंगा निघतात म्हणजे दिवसाला का कटणीच एका दिवसाला? आता असं एका एका दिवसा- तोड्याला किती निघतं सुरुवातीला? सुरुवातीला साधारणतः निघते 100 किलोच्या आसपास निघते. आणि तो वाढत वाढत कुठपर्यंत जाते? वाढत वाढत तो जातो 150 किलो पर्यंत 150 पर्यंत, म्हणजे 100 ते 150 एका तोड्याला माल निघतो. महिन्यातून 14-15 तोडे होतात. होतात. आणि असा प्लॉट किती दिवस चालतो? तो 5 महिने चालतो. 5 महिने. 5 जर चांगलं जमिनीत तुम्ही थोडं जर मातीवर काम केलं तर 7, 8, 9 महिने सुद्धा प्लॉट चालू शकतो. ह्याच्यामुळे काय होतं तुमचं, ते पहिलं काढा दुसरं लावा, ही जी खर्च वाढतो शेतकऱ्याचा. एखादा प्लॉट जर घेतला तर तो जास्त जेवढा चालल तेवढं नफ्याचं प्रमाण शेतकऱ्याचं वाढू शकतं. मग अर्ध्या एकराच्या हिशोबाने आपण 4 महिने प्लॉट चालतो म्हणले, आणि एका तोड्याला 100 करायचं की किती किलो माल? किती? 100 किलो जरा साधारण 100 किलो. मग 14 तोडे का 15 तोडे? 15 तोडे. 15 तोडे म्हणजे किती झाला? 1.5 टन माल. 1.5 टन होता. आणि 4 महिन्याचा 6 टन होतो. 6 टन अर्ध्या एकरात निघतो माल तेवढा? निघतो. ठीक आहे. 6 टन 12 टन 15 टन काढतात लोक, बरोबर आहे. आता जमिनीवर आहे तुम्ही कसं काय. नाही आम्ही 6 टन काढलेले. 6 टन काढलेला आहे. नाही 6 पेक्षाही जास्त निघतो, पण 6 टन ही सुद्धा काही कमी नाही, भरपूर आहे. भरपूर. आता एकंदर ह्याला सर्वसाधारण रेट किती राहतो? ह्याला साधारणतः रेट 25 ते 40 रुपयेपर्यंत राहतो. 30च्या वर असल्यावर जरा पैसे बरे होतात, बरे पैसे होतात. म्हणजे कमीत कमी 25 जातो, जास्तीत जास्त 40 40-50 पर्यंत बी राहतो. 50. मग सरासरी 30 धरायचा? हो 30 धरायचा. 30 धरायचा. मग आपला 6 टन माल झाला आणि 30 रुपये रेट, म्हणजे 1,80,000 रुपये होतात. होतं. आणि अर्ध्या एकराला खर्च किती होतो? रान तयार करण्यापासून बी धरलं आपण, शेणखत, आणि पुढं लिक्विड पाणी, फवारणीची खतं, फवारणी आणि तोड्याचं तसं सोपं असतं. कसं गणित राहतं तोडायचं? तोडाचं समजा जसं ज्यांची घरची मजूर म्हणजे हे आहेत त्यांना ते परवडत होतं. आणि खर्चिक म्हणजे बाहेरून लेबर आणून केलं तर त्याला तरी सुद्धा हे सोपं आहे. तो बाकीसारखं मिरीसारखं वगैरे नाही, तोडायला सोपं आहे. सोपं आहे. तसे एखादी महिलाने जर स्वतःच्या घरचं जरी म्हणलं तर 100 किलो तोडतं असं माझं माहिती आहे, बरोबर? हो. म्हणजे तसं काही जास्त मजूर लागत लागत नाही. नाही. पण तरकारी करतानाच मंडळी काय करतात, ज्याच्या घरी माणसं कामाला आहे करायला, तेच लोक तरकारी करतात, बरोबर? हो. मग आता ह्याचा खर्च किती येतो साधारणतः अर्ध्या एकराला? अर्ध्या एकराला साधारणतः 30 ते 40 हजार रुपये खर्च येतो. बर, 50 धरायचा सगळं मिळून 50. सगळं आणि उत्पन्न किती झालं? 1.5 लाख रुपये झाले. आणि 7-8 महिन्यामध्ये? 7-8 महिने. आणि ते अर्ध्या एकरात? अर्ध्या एकराचे. तर मित्रांनो, असा हा चवळीचं पीक आहे. मी त्यांच्याकडूनच आपल्याला जास्त ऐकायचं होतं. माझाही तसा अनुभव कमी होता, परंतु आता जे नवीन वाहनं आलेले आहेत त्यांचे प्लॉट जास्त चालवतात, आणि ज्याच्याकडे घरची माणसं आहेत, ज्याच्याकडे क्षेत्र कमी आहे, अर्ध्या एकराचे 2-3 प्लॉट जर अशा पिकाचे केले, गेवडा केला, चवळी केली, थोडं कोबी केला, फ्लावर केला, तर निव्वळ 2 एकरामध्ये सुद्धा एखादा माणूस चांगलं जीवन जगू शकतो, बरोबर आहे का? जगू शकतो. 2 एकरच. आणि नवरा बायको, एखादा मुलगा मुलगी असेल काय पार्ट टाइम काम करायला, हे 4 माणसं चांगली जर झटली तर चांगलं शेती परवडू शकते, बरोबर? हो. बरं, आता इतर शेतकऱ्याला काय सांगाल तुम्ही? सांगा जरा, तुम्ही यापुढं. परवडती का शेती? नाही, कसं करायला पाहिजे? बोला, तुम्ही बोला. बोला, तुम्ही बोला. तुम्ही बोललेच नाही, तुम्ही बोला. परवडतंय का? परवडते ना. जर व्यवस्थित संगोपन केलं, हां नियोज्यबद्ध जर काम केलं, हां मजुरी जर आपली घरची असेल ना तर एकदम सुटेबल आहे. जे आपण गायांचे आपण जे असतो ना, आज 4-5 गाय घेण्यापेक्षा हे एकदम सकाळचं 2-3 तास दिले ना तर माणूस म्हणजे एकदम मांडव उभा केला, एकदा सगळी तयारी केली तुम्ही, मल्चिंग बिलचिंग हे टाकून तारा बिरा ओढल्या, सगळं तुम्ही ताणबिन दिले ना व्यवस्थित, एकदा चालू झालं ना दिसाड तुम्हाला आहे ना. घरचे आम्ही 2 जण नवरा बायको दिवसभरात 100 किलो माल 100 किलो तोडतो एक दिवसाड. 30 रुपये किती झाले?
3,000 रुपये या वर्षी शेण चांगलं झालं. माझ्या अंदाजाने चवळी माझी 40 रुपयाच्या खाताळी नाही, आलीच नाही. आलीच नाही. आणि वरती लयतले 65 रुपयापर्यंत गेली आतापर्यंत. आपण धरताना कमीत कमी धरतो, कारण लोकांनाही वाटते काहीतरी खोटं सांगतात आणि आम्ही तुमच्याकडूनच ऐकणार. नाही नाही, खोटं काय सांगाय त्याच्यामध्ये. तुम्ही सांगा जरा, काय म्हणताय, शेती कशी करावी, शेती परवडती का, हे पिकं भाजीपाल्याचे चवळीचं परवडतंय का? चवळीचं पीक हे स्वतःच्या घरची जे घरचे सगळे कर्मचारी असले तर चवळी माणसं असली तर त्याचं लेबर चार्ज स्वतःचा घरचा घरीच राहतो. लेबर चार्ज वाढला तर त्याचे थोडं उत्पादन खर्च लेबरला जातो. तर हे चवळी पीक एकदम सोपं आणि सुटसुटीत आहे आणि त्याचं नियोजन आणि त्याचं संगोपन चांगलं केलं तर ते पीक भरपूर उत्पन्न देऊ शकतं. तर थोरात बंधू, तुम्ही आम्हाला वेळ दिला, सरपंच, उपसरपंच आणि तुम्ही सोयरे, धन्यवाद.